एक अत्यंत खळबळजनक घटना घडली। या घटनेनंतर लोक हैराण झाल्याचं बघायला मिळालं। चक्क काही युवकांकडून परदेशी महिलेचा विनयभंग करण्यात आला। फक्त विनयभंगच नाही तर महिलेने विरोध केला असता तिच्यावर पिस्तुलातील गोळी झाडण्यात आली। ही घटना राजस्थानमधील उदयपूर शहरातील आहे। ही महिला आपल्या काही मित्रांसोबत पर्यटनासाठी भारतात दाखल झाली। उदयपूरच्या एका हॉटेलमध्ये ही महिला आपल्या मैत्रिणींसोबत थांबली होती। रात्री साधारण 1:30 वाजता ती आपल्या इतर मित्रांना भेटण्यासाठी हॉटेलच्या बाहेर निघाली असता तिच्यासोबत ही घटना घडली। थायलंडहून भारतात पर्यटनासाठी थॅक चॉनॉक वय वर्ष 24 आली। तिने उदयपूरमध्ये हॉटेल बुक केलं। यावेळी ती आपल्या दुसऱ्या मित्रांना भेटण्यासाठी हॉटेलमधून निघाली असता तिथे राहुल गुर्जर वय वर्ष 25, अक्षय खूबचंदानी वय वर्ष 25, ध्रुव सुहलका वय वर्ष 21, माहिम चौधरी वय वर्ष 20 यांनी परदेशी नागरिक थँग चॉनॉक हिचा विनयभंग करण्यास सुरुवात केली। तिने विरोध केला असता तिच्यावर एक गोळी झाडली। गोळी लागल्यानंतर थँग चॉनॉक ही गंभीर जखमी झाली। यानंतर घाबरून आरोपींनी तिला रुग्णालयात दाखल करत पलायन केलं। ज्यावेळी चौघे विदेशी महिलेचा विनयभंग करत होते त्यावेळी हे दारूच्या नशेत होते। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली। गोळी लागल्याने थँग चॉनॉक ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे। पोलिसांकडून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दुसरीकडे 4 आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली। 4 जणांना न्यायालयात हजर करण्यात आलं। जखमी महिलेची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे। जिल्हा रुग्णालयात तिला हलवले जाण्याची देखील माहिती मिळते। मात्र या घटनेनंतर मोठी खळबळ बघायला मिळते। चक्क दारूच्या नशेत युवकांकडून परदेशी महिलेवर गोळीबार करण्यात आला। यामुळे विदेशी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न परत एकदा चर्चेत आलाय।